आता तुला नोकरीची गरज आहे का? नाही सर, मी आता जो स्टॉल मांडला हा जर धंदा मी केला तर मी माझ्या पायावर उभा राहीन, असं उत्तर मिळालं. कलेक्टर पासून अगदी खालच्या थरापर्यंत पालकापर्यंत सगळ्यांना वाटते की आपली शाळा डिजिटल असली पाहिजे, स्मार्ट असली पाहिजे, नवनवीन उपक्रम राबवले पाहिजे, त्यामुळे आपल्या शाळेचा पट वाढणार आहे, माझे शिक्षक टिकणार आहेत आणि एक वेगळा आनंद सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावा, आनंददायी वातावरण शाळेत निर्माण व्हावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि आम्ही शाळेत आल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवतोय. या उपक्रमामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि विशेष करून या गावातील पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला. आत्ताच मी मेहंदी काढून घेतली. शिक्षण म्हणजे काय हो? फक्त पाठांतर, फक्त परीक्षा आणि फक्त त्या कागदाच्या तुकड्यावरचे मार्क? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा समज साफ चुकीचा आहे. या आज तुम्हाला अशा एका शाळेत घेऊन जातोय जिथे सरस्वती पुस्तकाच्या बाहेर येऊन थेट मैदानात उभी राहिलेली आहे. ठिकाण आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी. इथल्या जिल्हा परिषद शाळेने आज जे करून दाखवलंय ना, ते बघून भल्या भल्या AC मध्ये बसणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडेल. पोरं इथं नुसती पाटी पेन्सिल घेऊन बसली नाहीत, तर आज ही पोरं आयुष्याचं अर्थशास्त्र शिकत आहेत. जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नाक मुरडणाऱ्यांनो डोळे फाडून बघा. इंगळगीचा हा बाल आनंद मेळावा तुमच्या सिस्टीमला दिलेली चपराक आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. इंगळगी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू असलेल्या बाल आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावाचे प्रथम नागरिक तडफदार सरपंच विनोद बनसोडे यांच्या हस्ते. शाळेत फक्त पोरांच्या बुद्धीची तहान भागवून चालत नाही, तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारं शुद्ध पाणीही लागतं. म्हणूनच या ठिकाणी वॉटर प्लांटचं उद्घाटन देखील करण्यात आलं. पण साहेब, खरी गंमत तर पुढे होती. जशी फीत कापली गेली तसं शाळेच्या प्रांगणाला एखाद्या मोठ्या बाजाराचं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं. गावचे सर्व पदाधिकारी, शिक्षण समितीचे सदस्य, पालक हजर होते आणि आज मुख्य अतिथी ही पोरं होती आणि मुख्य व्यासपीठ त्यांचे स्टॉल होते. आता हे पहा दृश्य, कोणी 3री-4थीतला चिमुरडा हातात झाडू घेऊन आपले स्टॉल चकाचक करतोय, तर कोणी 3री-4थीतील मुलगी गिरकी मारून सांगते माझी पाणीपुरी खाऊन बघाच. हे काय आहे? तर हे आहे फूड फेस्टिवल. इंगळगीच्या जिल्हा परिषद शाळेमधील ही दृश्य खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य आहेत. अहो, आम्ही पोरांना सांगतो 100 पैशांचा 1 रुपया होतो, पण तो रुपया कमावण्यासाठी घामाचे किती थेंब सांडावे लागतात हे आज ही पोरं प्रत्यक्ष अनुभव घेतात. कोणाकडे हिशोबात 2 रुपये कमी पडतात, तर कोणाची भेळ संपली म्हणून गिराईक परत जातंय. व्यवसायातलं नुकसान, नफा, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद कौशल्य, हे सगळं आज इथे उघड्यावर शिकवलं जातंय. याला म्हणतात खऱ्या अर्थाने स्वावलंबनाचे शिक्षण. इथले शिक्षक सुद्धा काही साधेसुधे नाहीत. पोरांच्या पाठीवरती हात ठेवून त्यांनी फक्त लढ म्हटलं नाही, तर त्यांना लढायला मैदान तयार करून दिलंय. ऐका या गुरुजींच्या बोलण्यातली तळमळ. विद्यार्थ्यांना हर एक आयटम जवळजवळ 35 स्टॉल लावलेले होते. या 35 स्टॉल मधून आम्हाला 55,360 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. आणि हा उत्पन्न विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. एका विद्यार्थ्याला मी सहज प्रश्न विचारलं, आता तुला नोकरीची गरज आहे का? नाही सर, मी आता जो स्टॉल मांडला हा जर धंदा मी केला तर मी माझ्या पायावर उभा राहीन, असं उत्तर मिळालं. आम्हाला ही मुलं फक्त नोकरी मागणारी नको आहेत, तर नोकरी देणारी हवी आहेत. पुस्तकी किडा बनून ही मुलं बेरोजगार राहण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं हीच आमची जिद्द आहे. पाहिलात का, हे विचारी शिक्षक आहेत म्हणून शाळा जिवंत आहे. नाहीतर ए रे माझ्या मागल्या म्हणत पगार घेणारे ते गल्लीबोळात आहेत. आता माझा सवाल त्या पालकांना आणि त्या समाजाला आहे जे फक्त कॉन्व्हेंटच्या म्हणजेच इंग्लिश मिडियमच्या मागे धावतात. जिल्हा परिषद शाळेची पोरं काय करू शकतात हे आज मौजे इंगळगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलंय. पोरांच्या हाताला काम आणि बुद्धीला चालना मिळाली की काय चमत्कार होतो, त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणून आपण पाहू शकता. आजचा हा प्रचंड प्रतिसाद, पालकांचे ते आनंदी चेहरे आणि विद्यार्थ्यांचा तो आत्मविश्वास
हे पाहून पाहणाऱ्यांचे डोळे दैदिप्यमान झाले नसते तर नवल. हे नुसतं प्रदर्शन नव्हतं तर हा एक संदेश होता. पोरं शिकतायत, पोरं घडतायत आणि पोरं आता कोणापुढे हात पसरणार नाहीत. मौजे इंगळगीच्या या शाळेनं आज इतिहास रचलेला आहे. दक्षिण सोलापूरच्या मातीतलं हे स्वावलंबनाचं बीज उद्या नक्कीच वटवृक्ष होईल. शाळा असावी तर अशी आणि शिक्षक असावेत तर इंगळगीच्या या गुरुजींसारखे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही संकल्पना कशा प्रकारे या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आली आणि आज आपण पाहू शकता शाळेच्या आवारामध्ये लहान मुलांचा जसा जमावडा जमलेला आहे, जणू या शाळेला एक जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. त्याच संदर्भामध्ये आपण या आपल्या शाळेच्या शिक्षकांशी चर्चा करूया. सर नमस्कार सर, आपल्या मराठी आणि स्वागत आहे. हा जो आपण बाल आनंद मेळावा साजरा करतात कशा संदर्भात करतात आणि सत्र कधी होते? की प्रत्येक कलेक्टर पासून अगदी खालच्या थरापर्यंत पालकापर्यंत सगळ्यांना वाटते की आपली शाळा डिजिटल असली पाहिजे, स्मार्ट असली पाहिजे, नवनवीन उपक्रम राबवले पाहिजे. त्यामुळे आपल्या शाळेचा पट वाढणार आहे, माझे शिक्षक टिकणार आहेत आणि एक वेगळा आनंद सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावा, आनंददायी वातावरण शाळेत निर्माण व्हावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. सर यामध्ये मुलांचा प्रतिसाद आणि पालकांचा प्रतिसाद कशा प्रकारे लाभलेला आहे? आम्ही सगळे या शाळेमध्ये नव्याने आलेलो आहोत आणि आम्ही येऊन केवळ 4 महिने झालेले आहेत. कार्यक्रम राबवत असताना सुरुवातीला आम्ही चाचपडत होतो, परंतु आज बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून माझा आनंद आणि आमच्या सर्व शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांनी खूप मनोरंजन केलं. विद्यार्थ्यांनी तर मनोरंजन केलं, परंतु पालकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना हर एक आयटम जवळजवळ 35 स्टॉल लावलेले होते. या 35 स्टॉल मधून आम्हाला 55,360 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आणि हा उत्पन्न विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. एका विद्यार्थ्याला मी सहज प्रश्न विचारलं, आता तुला नोकरीची गरज आहे का? नाही सर, मी आता जो स्टॉल मांडला हा जर धंदा मी केला तर मी माझ्या पायावर उभा राहीन, असं उत्तर मिळालं. छान. विद्यार्थ्यांना आतापासूनच स्वावलंबनाचे धडे कसे द्यावे तर ह्या जिल्हा परिषद शाळा मौजे इंगळगी येथील जी शाळा आहे त्या शाळेच्या शिक्षकांकडून आणि त्या विद्यार्थ्याकडून शिकायला पाहिजे. हा भविष्यामधील विद्यार्थ्यांचा पाया आहे, एका उद्योगपतीचा पाया या शाळेमध्ये घालण्यात येत आहे. तर माझे नाव सौ शमा शेखलाचे. मी आताच नुकतेच 6 महिने झाले या शाळेमध्ये आलेले आहे आणि आम्ही शाळेत आल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवतोय. या उपक्रमामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि विशेष करून या गावातील पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पालकांकडून पण आम्हाला नवीन आयडिया मिळतात. त्या पद्धतीने आम्ही मुलांमध्ये पद्धतीने उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा या शाळेतला हा एक विशेष कार्यक्रम म्हणजे आम्हाला इतका आनंद वाटतो की सगळ्या पालकांनी सुद्धा एवढं भरभरून प्रतिसाद दिला. मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवून आणल्या, प्रत्येकाची अशी कमीत कमी किंमत ठेवली की कोणालाही परवडेल अशा मध्ये त्यांचाही फायदा व्हावा आणि येणाऱ्या मुलांना खाण्याचा पण त्याचा उपयोग व्हावा आणि पैशांची पण परवड व्हावी. पण अशा पद्धतीने हे इतकं म्हणजे गावामध्ये पालकांचा पण उत्साह भरपूर मिळाला. मुलांना स्वकमाईचा आनंद हा एक वेगळा अनुभव मुलांना मिळाला आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपण सगळेजण पाहतच आहात. त्यामुळे आम्हाला पण आणखी याच्यापेक्षा चांगले उपक्रम करण्याची प्रेरणा मिळणार आहे आणि नक्कीच आपली शाळा एका मोठ्या पदापर्यंत पोहोचणार आहे. आपली मुलं पण मोठ्या पदापर्यंत पोहोचवू अशी आम्ही सगळ्यांनी ग्वाही देतो आणि सर्व गावकऱ्यांनी आणि मुलांनी आम्हाला या कामी मदत करावी अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती. आपण आताच मॅडम काय म्हणाल्या आहे, निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद खरोखरच द्विगुणित करायचा असेल तर मुलांना आजपासूनच स्वावलंबनाचे धडे द्यायला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला. आताच मी मेहंदी काढून घेतली. पहा एक मिनिट असं दाखवताय का? ही जी मेहंदीची कला आहे, हे जे आपले चिमुरडे आहेत, बाल कलाकार आहेत, ते त्यांच्याकडून काढलेली मेहंदी आहे. अलग लक्षात मित्रांनो, आतापासूनच आपल्या मुलांना आपण स्वावलंबनाचे धडे देत आहोत. हे प्रत्यक्षात ज्वलंत उदाहरण आपल्या मॅडमच्या हातावरती आपण पाहू शकता. आता आपल्या शाळेमध्ये आहेत जे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत आणि त्या सराचीच आपण बोलूया. माझी भूमिका सगळ्यात लहान भूमिका आहे, सगळ्यात मोठी भूमिका आहे ते आमचे काका, आमचे मुख्याध्यापक, आमचे आदरणीय शेखलाल सर, आमचे शेखलाल शेख सर, म्हणजे मनोहर सर आणि आमची सगळी टीम ही एकापेक्षा एक हिरे मोठी या शाळेला मिळालेलो. त्याचबरोबर ह्या गावचे सन्मान्य सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, हे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी बॉडी आहे आणि अख्खं गाव इतकं आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहे. त्यामुळं
एकच ध्यास, सर्वांगीण विकास. केवळ पुस्तकी किडे आम्हाला इथं बनवायचं नाही. याच्यातून तुम्ही उद्योगपतीचा अतिशय चांगली संकल्पना मांडली. या शाळेतला विद्यार्थी समर्थ नागरिक घडला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात गेला तर तो टॉपला असला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. ते पूर्ण होणार याची खात्री आज आम्हाला पटली. सर्व ग्रामस्थ आणि आमच्या सगळ्या टीमचं, आमच्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तर सरांची जी कल्पना आहे ते काय म्हणतात की या शाळेमधून आम्हाला राज्य पातळीवरती, देश पातळीवरती, नॅशनल असो इंटरनॅशनल असो, तिथे आमच्या या छोट्याशा गावातील उद्योगपती नावावर उभाला आले तर आपल्या गावाचं आणि आपल्या शाळेचं मग आमच्या शिक्षकांचं नाव येईल असं या सरांचं म्हणणं आहे. आणि त्यासोबत ग्रामपंचायत जे आपल्या गावचे प्रथम नागरिक आहेत त्यांचा देखील यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. ते काय म्हणतात, ते कशा प्रकारे मदत करताना दिसत आहेत. सरपंच बोला, या मुलांसाठी तुम्ही काय म्हणताय? अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे. तर शाळेत आज आरोग्य उद्घाटनही झालेलं आहे. हो, छान. मुलांचा पाण्याचा त्रास होतो, पाण्याचे ग्रामपंचायत विचार करून आरोग्य प्लॅन बसवलेला आहे. छान. आणि योग्यरित्या सर्व चांगलं नियोजन करून आणि स्टॉल वगैरे लावले होते एकदम व्यवस्थित. आता आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंदळी या गावामध्ये जे सदैव सर्वात पुढे असणारे जे गावकरी आहेत अथवा पालक आहेत त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया. त्यांचं मनोगत म्हणजेच अख्ख्या गावाचं मनोगत आहे ते त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, मी भीमाशंकर बंदुछोडे, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंगळगी. खर तर शाळा म्हणजे गावची ना, पण ह्या शाळेच्या माध्यमातून जे काही अपेक्षित होतं गावाला ते खरोखरच इथं नव्याने आलेले जे शिक्षक स्टाफ आहे त्यांचं खरोखर या गावच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो. कारण जे गावचं स्वप्नही नव्हतं ते स्वप्न घेऊन आणि एक मोठी संकल्प घेऊन या शाळेमध्ये या नवागत सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी आलेले आहेत आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून या शाळेला एक मोठी दिशा आणि या विद्यार्थ्यांची एक दशा वळवण्याचं कार्य या ठिकाणी हे शिक्षक करत आहेत. आणि खरोखरच भविष्यामध्ये येथील प्रत्येक विद्यार्थी आणि हा गावचा एक प्रतिनिधी नागरिक म्हणून बनत असलेला हा विद्यार्थी खरोखरच देशामध्ये नाकलौकिक त्याचंच नाही तर या गावाचं नक्कीच करणार आहे. आणि खरंच या सर्व शिक्षकांचं मी परत एकदा आभार मानतो, कारण की हा जो संकल्प आणि हा ध्येय आहे खूप मोठा आहे आणि गावकऱ्यांना कळलं नव्हतं देखील की काय आपल्या गावामध्ये ही शाळा अशी बनेल आणि या शाळेमध्ये असे उपक्रम घडतील. असे नवनवीन उपक्रम घेऊन या ठिकाणी शिक्षक येत आहेत आणि अशाच नवनवीन उपक्रम घेत आहेत त्या उपक्रमाचं आम्ही गावकरी सर्व मिळून स्वागत करतोय. आणि आपल्या गावचे सरपंच आणि उपसरपंच नेहमीच या शाळेकडे सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी लक्ष असतं. आज पिण्याच्या पाण्याचं आरो प्लॅन्टचं या ठिकाणी नव्यानं उद्घाटन केलं आणि फेस्टिवल म्हणून या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नवीन उपक्रम या ठिकाणी घेतला. अगदी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी या शिक्षकांनी घेत आहेत. याचा मी खरंच या सर्व शिक्षकांचा आभार धन्यवाद सर. तुम्ही आताच जी संकल्पना मांडलीत आणि त्या संकल्पनेला आपल्या गावाचे सरपंच, उपसरपंच, गावातले नागरिक आणि सगळ्यात महत्वाचं जे इंदळगीच्या जिल्हा परिषद शाळेचा जो शिक्षक वृंद आहे त्या सगळ्यांचं मिळून हातभार मिळून जो आज शाळेमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला, खरोखरच त्या आनंद मेळाव्याला एनडीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या टीम कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारचे तुम्ही कार्यक्रम करत राहा आणि विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवत राहा. एनडीटीव्ही मराठी न्यूज चॅनल साठी कॅमेरामन रहमान शेख सोबत ब्युरो चीफ निजाम शाह शेख, बंदगी, एनडीटीव्ही मराठी न्यूज सोलापूर.